आज खूप दिवसांनी माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे किचनमधून. गेले कित्येक दिवस झालं मला काही टिफिन बनवायचं अजिबात टेन्शन नव्हतं, पण आजपासून ते करावं लागणार आहे. आज दोघांच्याही आवडीची मस्त छोलेची भाजी बनवली होती आणि कोणतीच भाजीनं मला कोथिंबीरशिवाय अजिबात आवडत नाही, म्हणून मस्त कोथिंबीरने गार्निश केलं आणि असं खायचं त्यांचा टिफिन पॅक करून दिला. जेव्हापासून आम्ही गावाकडे गेलो होतो ना, त्यावेळेसपासून धनुष अजिबात होमवर्क करत नव्हता आणि इकडे आल्यानंतरनं पण त्याला तेच वाटतंय, की आता मम्मा करायला नाही लावणार होमवर्क म्हणून. म्हणून इथे सकाळी उठल्या-उठल्या त्याला बसवलं होतं आणि सगळं होमवर्क कंप्लीट करून घेतला. खूप दिवस झालं मी हे मोगऱ्याचं झाड लावलं होतं, म्हणजे जवळ-जवळ 6 महिने तर झालेच असतील. पण त्याला अजूनपर्यंत एकही फूल आलेलं नव्हतं आणि फायनली त्याला फूल आले. छान उमललं सुद्धा होतं. त्याचबरोबर हा कुंदासुद्धा त्याला पण छान बहर आला आहे. हा तिसऱ्यांदा बहर आला आहे आमच्या घरामध्ये आणल्यापासून. मी नेहमी तुम्हाला बाहेर गेल्यानंतर दाखवते, छोटं-छोटं काहीतरी कटिंग आणत असते मी. त्यातलंच हे एक माझ्या मामींनी मला दिलं होतं. हे शो प्लांट आहे, ते मी घरामध्ये लावले आणि छोटीशी एकदम काडी लावली होती, तर ते इतकं छान बहरले. आम्ही सगळीकडे त्याच्या छोट्या-छोट्या कटिंग लावल्यात. त्याचसोबत हे मस्त गुलाब फक्त काड्या आणल्या होत्या त्याच्या, आता ते एवढं छान असं फुलले. आता वाट बघायची ते म्हणजे त्याला कधी फुलं लागतायत ते. आणि असं छोटी-छोटी झाडं मोठी होतात ना, त्यावेळेस खूपच जास्त मनाला समाधान भेटतं. जेव्हा मी धनूचं बोरणांचं डेकोरेशनचा व्हिडिओ टाकला होता ना, त्यावेळेस मला एक कमेंट आली होती, की "तू कसं चिकटवतेस? म्हणजे ते एक भिंत खराब होत नाही का?" तर बाजारामध्ये ना सहज आपल्याला मास्किंग टेप भेटतो. तो टेप वापरायचा आणि त्याने डेकोरेशन जे काही करायचं असेल, आपल्याला स्टिक वगैरे करायचं असेल, तर त्याने करायचं. भिंत अजिबात खराब होत नाही. तुम्हाला मी दाखवलंच आणि दिवसाचा शेवट ना मस्त मॅगी खाऊन केला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.